प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मला आता कळालं माझाच कार्यक्रम संपला आहे। मला असं वाटतं की जे काही गैरसमज झाले असतील किंबहुना कशामुळे त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्या बद्दल असं वक्तव्य केलं याची पार्श्वभूमी मला माहिती नाही, पण मला असं वाटतं चर्चेने हा मार्ग निघाला पाहिजे। समाजाला जी आरक्षणाची मागणी होती ते आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व पक्षीय लोकांनी विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी तो ठराव पारितही केला आहे। तर नेमकी आता विषय काय आहे किंवा काय गैरसमज झाला असावा, नाही मला तेच असं वाटतं की कोणीतरी गैरसमज करून दिला असावा। त्या सगळ्या वक्तव्यांच्या पाठीमागं कोण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोण त्यांचंही मन दूषित करायचा प्रयत्न करतोय हे देखील शोधणं आवश्यक आहे। पण जसं मी मगाशी म्हटलो की यामध्ये कुठलंही तथ्य नाही। मला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी त्यांची समजूत काढून हा विषय मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा आहे। नाही मी म्हणत नाही राजकीय षडयंत्र, पण मला असं वाटतं की जे कोणी चुकीची माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न करत असावा किंवा त्यांच्या मतामध्ये ज्याला आपण म्हणतो विष कालवायचा प्रयत्न करत असेल, हा कोणीतरी एक व्यक्ती असावा, अदृश्य ज्याला आपण म्हणू शकतो, जो हे करायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी यदा कदाचित वाढतायत। पण मला विश्वास आहे संपूर्ण समाज हा त्या ठिकाणी संयमाने आहे, आरक्षण मिळालेलं आहे आणि लवकर आपण याची अंमलबजावणी देखील करत आहोत। म्हणून झालेला गैरसमज दूर व्हावा आणि ते करायसाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।